Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. एकत्र येण्याच्या चर्चांमध्ये जितका उतावळेपणा दिसतो तितका दोघा भावांमध्ये सुद्धा नाही. राज उद्धव ठाकरेंच्या युतीवर फडणवीसांचा टोला. राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी होते, मात्र मतं मिळत नाहीत. उद्धव ठाकरेंना मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश येतं. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांवेळी शरद पवारांचं विधान. शरद पवारांकडून अलगदरित्या मिठाचा खडा टाकण्याचं काम. संजय शिरसाट यांचा पवारांवर आरोप. तर मतदार विकासाच्या मुद्द्यावर मतदान करतात. बावनकुळे यांची प्रतिक्रिया. दोन्ही बंधू एकत्र आल्यास ठाकरे ब्रँड टिकेल. एकनाथ शिंदेंनी सुद्धा ठाकरे बंधूंसोबत येणं गरजेचं. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते कीर्तिकर यांचं मोठं विधान. उद्धव ठाकरे मनसेसोबत युतीसाठी तयार. गेल्या आठवड्यामध्ये मातोश्रीवर बैठक. युतीसाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी अनिल परबांवर. चंद्रकांत खैरेंचा मोठा दावा. उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीच्या चर्चांदरम्यान आज राज ठाकरे यांची मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. शिवसेना ठाकरे गटासोबतच्या युतीबाबत राज ठाकरे निर्णय घेतील. नांदगावकर यांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंनी हात पुढे केलाय, पण राज ठाकरे टाळी देणार नाही. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची प्रतिक्रिया. अभिनेता डिनो मोरियाला पुन्हा ईडीचे समन्स. मिठी नदी स्वच्छता घोटाळा प्रकरणी डिनो मोरियाची चौकशी होणार. मुंबई आणि परिसराला पुढील 3 ते 4 तासांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा. सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता. 40 ते 50 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज. पिंपरी चिंचवड शहरामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे आयटी पार्क परिसर जलमय. नालेसफाई योग्यरित्या न झाल्याचा नागरिकांना फटका. शांतीनगर, इंद्रायणी नगर आणि टेल्को रोड सुद्धा पाण्याखाली. Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.